शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघांवर खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्चस्व कायम राहिले आहे आणि या मतदारसंघातील अब्दुल्लाट, हेरवाड आणि अक्कीवाट मजरेवाडी ही प्रमुख 4 गावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गावे म्हणून ओळखली जातात आणि या गावावर स्वाभिमानी संघटनेची पकड मजबूत आहे. दरम्यान जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे यड्रावकर कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे शाहू आघाडीला या मतदारसंघात अडचणींना सामोरं जावं लागत आहे. तसेच या मतदारसंघात स्वाभिमानीचा झेंडा फडकणार असल्याचं काँग्रेस, स्वाभिमानी, शिवसेनेच्या वतीनं हा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आल्याने स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. तसेच त्यांच्या जोडीला काँग्रेस आणि शिवसेना तसेच भाजप देखील सोबतीला असल्याने या मतदारसंघात स्वाभिमानीचा जिल्हा परिषद सदस्य होणार हे निश्चित मानलं जात असताना या मतदारसंघातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या अब्दुल्लाट गावात एकजूट निर्माण झालेली असून संपूर्ण गावातून एकच उमेदवार देऊन बंडखोरी रोखली आणि अब्दुल्लाट गावचा उमेदवार निवडून यायचा असा येथील मतदारांनी चंग बांधला असल्याचे स्वाभिमानीची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. तसेच यड्रावकर यांचे 3 ग्रामपंचायत सदस्य देखील अब्दुल्लाटच्या उमेदवार स्वाती मधाळे यांच्या प्रचारात 2 दिवसात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. याचबरोबर दुधात साखर या म्हणीप्रमाणे अक्कीवाट पंचायत समिती मतदारसंघात देखील महाविकास आघाडीकडून बाळसिंग राजपूत हा जनसंपर्कांमधील उमेदवार उभा केला असल्यामुळे अक्कीवाट, मजरेवाडी, बस्तवाड गावात देखील महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडी विजयाच्या मार्गावर आहे असे मतदारांकडून बोलले जात आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.